याला इडलिंबू किंवा गडलिंबू असंही म्हणतात. हा खूप औषधी असतो. तर हा खाल्ल्यामुळं आपला खूप सारे आजार, पोटाचे आजार बरे होतात असं म्हणतात. तर मी एक लिंबू हा फक्त कट करून घेतला. खूप मोठा असतो, आपल्या नॉर्मल लिंबूपेक्षा खूप मोठा असतो. हे कट करून घेतले, बघू शकता याचे पीसेस छोटे छोटे केलेत. ह्याचं बीही मी बाजूला काढून घेतलंय आणि ह्याचं लोणचं घालायला सुरुवात केली. तर हे लिंबू खाल्ल्यामुळं आपले खूप सारे पोटाचे आजार कमी होतात असं म्हणतात. ह्याच्यामुळं मूतखडा कमी होतो आणि आपल्या जर पोटात काही लोखंड गेलेले असेल चुकून तर तेही विरघळतं असं म्हणतात. रात्रभर जर आपण या लिंबूमध्ये सुई ठेवली तर ती विरघळते असंही म्हणतात. मी गावाकडं असताना हे जनावरालाही खाऊ घालतात, जेणेकरून त्यांच्या पोटात जर काही गेलं असेल तर तेही विरघळतं म्हणून. तर ह्याचं लोणचं आपण छान मसाले घालूनही बनवू शकतो, पण मी साधं बनवलेलं आहे. मीठ आणि हळद घालून छान हलवून घ्या, एकजीव करून घ्या आणि तुम्ही असंही खाऊ शकता. ह्याला 1-2-4 दिवस मुरू द्यावं लागेल. टेस्ट तशी आपल्या लिंबूपेक्षा खूप वेगळी असते, पण हे आयुर्वेदिक आहे म्हणून आपणाला हे खायचं आहे. तर मंडळी, तुम्ही कशी बनवता हे ते मला एकदा कमेंटमध्ये ह्याची रेसिपी सांगू शकता. तर मसाले घालून कशी बनवायची तेही मी रेसिपी टाकणार आहे. तोपर्यंत ही अशी बनवून खा. जर तुमचा खूप आजार असेल तर खूप सारे आयुर्वेदिक असतं, ह्याचे नुकसान असं काही नाही होत आपल्या बॉडीला आणि हे वर्षभर टिकतं. जर तुम्हाला काही डाऊट वाटला तर तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि खाऊ शकता. लहान मुलांसकट सगळ्यांनी खाल्लं तर हे हेल्दी असतं.